मुक्ताईनगर तालुक्यात ग्रामीण भागात पेट्रोल आणि डिझेलची भीषण टंचाई निर्माण झालेली आहे। आपण जर पाहिलं तर ग्रामीण भागातील कुऱ्हा येथील एसआर पेट्रोल पंपावरती अक्षरशः 1 किलोमीटर ते अर्धा किलोमीटरपर्यंत ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। रात्रीपासून या ठिकाणी ग्राहक जे आहेत हे तड ठोकून आहेत पेट्रोल आणि डिझेल घेण्यासाठी। शेतकऱ्यांचे देखील कामं जे आहेत हे देखील रखडलेले आहेत। अशामुळे नागरिक जे आहेत ग्रामीण भागातले मुक्ताईनगर परिसरातील कुऱ्हा परिसरातील नागरिक जे आहेत हे अक्षरशः हैराण झालेले आहेत। रात्रीपासून तळ ठोकून पेट्रोल पंपावरती आहेत। शेतीचे कामं रखडलेले आहेत। बाहेर गावं जाणं देखील अडचणीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतोय, नागरिकांना करावा लागतोय। एकीकडे जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी सांगतायत की इंधन साठा हा पुरवठा सुरळीत आहे, मात्र ग्रामीण भागात नागरिकांना मोठ्या समस्येला या ठिकाणी समोर जावे लागतंय। जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी राहुल घुगे यांनी थेट आवाहन केलेलं आहे की इंधन पुरवठा हा सुरळीत आहे, अफवेवर विश्वास करू नका असं आवाहन त्यांनी केलेलं आहे। मात्र ग्रामीण भागात पेट्रोल आणि डिझेलची टंचाई आजही कायम असल्याची स्थिती पाहायला मिळते। या ठिकाणी 1 ते 1.5 किलोमीटरपर्यंत नागरिकांच्या थेट रांगा लागलेल्या आहेत। ट्रॅक्टर जे धारक जे शेतकरी आहेत हे देखील आपण चित्र पाहू शकता कशा प्रकारे या ठिकाणी डिझेल आणि पेट्रोल पंपावरती आलेलं आहे। आणि ही गर्दी जर पाहिली तर प्रचंड प्रमाणात 1 ते 1.5 किलोमीटरपर्यंत रांगा लागलेल्या आहेत। तर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी तळ ठोकून आहेत, पेट्रोल डिझेल केव्हा मिळेल अशा आशयाचं या ठिकाणी चित्र पाहायला मिळतंय। एसआर पेट्रोल पंपावरती या ठिकाणी ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन निलेश पाटील सर, रवी गोरे, टी9 मराठी, मुक्ताईनगर, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।